महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सध्या रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे हातगाडे, चायनीज सेंटर, पान टपऱ्या रात्री 11 पर्यंत सुरू राहणार नाहीत। शहरात आता दररोज रात्री 9 ते 11:30 पर्यंत प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शहर गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस व तेथील गुन्हे प्रकटीकरण पथकांची डीबी पथके गस्त सुरू आहे। सोलापूर शहरातील बहुतेक रस्त्यांलगत चायनीज, अंडा भुर्जी, वडापाव, भजीपाव, मच्छी फ्राय, चिकन 65 असे हातगाडे पाहायला मिळतात। पान टपऱ्या, चहा कॅन्टीन हे देखील रात्री उशिरापर्यंत सुरू असतात। त्या ठिकाणी विनाकारण रात्रीच्या वेळी गर्दी दिसून येते। परवानगी नसताना देखील अनधिकृत हातगाड्या रस्त्यांलगत दिसतात। दुसरीकडे शहरातील मोकळ्या मैदानांवर देखील मद्यपींची मैफल रंगलेली असते। निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे। शहरातील विजापूर नाका, MIDC, सदर बाजार, फौजदार चावडी, जोडभावी पेठ, जेल रोड, सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील डीबी पथक, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसमवेत स्थानिक पोलिसांचे पथक आणि शहर गुन्हे शाखेच्या साध्या वेशातील 3 पथकांची रात्री शहरात गस्त असणार आहे। दररोज एक पोलीस उपायुक्त रात्री 10 ते 11 या वेळेत शहरातील स्थितीची पाहणी करत आहेत। महापालिका निवडणूक शांततेत निर्भयपणे पार पडावी यासाठी शहर पोलिसांनी रात्र गस्त वाढवली आहे। या पार्श्वभूमीवर रात्री 10 नंतर शहरातील रस्त्यांलगतचे हातगाडे, पान टपऱ्या, चहा कॅन्टीन बंद राहतील। याची अंमलबजावणी 6 जानेवारीपासून होऊ शकते। तुर्तास पोलिसांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही, पण प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्थिती पाहून तो निर्णय घेतला जाणार आहे।